आता महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्याच्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। नागपुरात एचएमपीव्हीची नोव्हेंबरमध्येच 3 वृद्धांना बाधा, 3ही रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याची रुग्णालयाची माहिती। त्यामुळे एचएमपीव्ही व्हायरसमुळे घाबरण्याचं कारण नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। कोल्हापुरातील विशाळगड 5 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला, तर 2024 मध्ये जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांसाठी होता बंद, तर गडावर मांसाहार करण्यास सुद्धा तसंच संध्याकाळी 5 नंतर थांबण्यास सुद्धा बंदी। छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा वेरूळच्या पर्यटकांमध्ये निम्म्यानं घट, अपूर्ण राहिलेला अजिंठ्याचा रस्ता आणि प्रामुख्यानं विमान वाहतूक नसल्यामुळे 50% पर्यटक कमी झाल्याची भारतीय पुरातत्व विभागाची माहिती। अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरामध्ये 100 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्या 2 युवकांना अटक, भारतीय चलनासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 100 रुपयांच्या 31 बनावट नोटा पोलिसांकडून जप्त। नाशिकमध्ये लाखो रुपयांचा गांजा हस्तगत, नाशिक पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, गांजा तस्करांना घेतलं ताब्यात। डोंबिवलीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला भर रस्त्यात मारहाण, 9 दिवस उलटून सुद्धा केवळ 2 आरोपींनाच अटक, मानपाडा पोलीस स्टेशन बाहेर मडवी कुटुंबियांकडून निषेध। दुर्गाडी किल्ला राज्य शासनाच्या मालकीच्या आदेशाला आता कल्याण जिल्हा न्यायालयाची स्थगिती, तर मुस्लिम संघटनेच्या याचिकेनंतर हिंदू संघटनांना म्हणणं मांडण्यासाठी 9 जानेवारीपर्यंतची मुदत।